जळगाव जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीट व पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे। काही ठिकाणी विद्युत खांब पडल्याने वीज पुरवठा बंद झालेला आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली असून काही गुरे दगावली आहेत। राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार अनिल पाटील यांनी या आपत्तीची तात्काळ दखल घेतली असून महसूल कृषी विद्युत मंडळाला लवकरात लवकर पंचनामे सादर करण्याचे आदेश दिले आहेत। या अस्मानी संकटात राज्य सरकार व मदत व पुनर्वसन विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल असे नामदार पाटील यांनी म्हटले आहे। राज्यामध्ये मागच्या आठवड्यापासून गारपीट, वादळ, प्रामुख्याने विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हे संकट सातत्याने आपल्याला बघायला मिळतंय। मी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करतोय। राज्याच्या सचिवांना या सूचना दिल्या गेलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल त्याचे तात्काळ पंचनामे आता नुकसान झाल्यानंतरच दिसतात, ते पंचनामे लवकरात लवकर झाले पाहिजे। त्याचा अहवाल राज्य शासनाकडे आयुक्तांकडनं एकदा आचारसंहिता संपल्यानंतर तो राज्य सरकारकडे पाठवला गेला पाहिजे, पोहोचला पाहिजे, जेणेकरून आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्याला आपल्याला दिलासा देता येऊ शकतो। या संकट काळी शेतकऱ्याच्या पाठीमागे शासनाने उभं राहिलं पाहिजे। त्यामुळे आज जे काही नुकसान झालेलं असेल त्याचे तात्काळ पंचनामे व्हावे या दृष्टिकोनातून सूचना या मदत पुनर्वसन विभागाकडून दिल्या गेलेल्या आहेत। राज्यामध्ये या वादळामुळे किंवा अवकाळीमुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटलेल्या आहेत, ट्रान्सफॉर्मर जळालेले आहेत, बरेचसे पोल जे असतात ते पोल तुटलेले आहेत। म्हणजे हे आसमानी संकट जे आता शेतकऱ्यावरती येऊन थांबलेलं आहे, तर त्याही दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून या गोष्टीवरती तात्काळ सूचना दिल्या पाहिजे। या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने संबंधित सेक्रेटरींनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला सूचित करण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या गेलेल्या आहेत। अमळनेर शहरातील तांबेपुरा येथील रहिवासी शीतल पुंडलिक पवार या विद्यार्थिनीने स्पर्धेत यश मिळवले असून पोलीस उपनिरीक्षक संवर्गात ती एसटी कॅटेगरीमधून 4थ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे। शीतल लहान असताना तिच्या वडिलांनी तिला व तिच्या आईला सोडल्याने दोघे उघड्यावर आल्या होत्या। आईने माहेर गाठले होते। माहेरच्या मंडळीने देखील तिला दूर सारल्याने तिची परिस्थिती बिकट झाली होती। मात्र इंदुबाईने धाडस ठेवून चिमुकल्या शीतलला घेऊन उघड्या वाळूच्या ढिगाऱ्याचा आसरा घेतला। आई गडखांब, दहिवत, पातोंडा, नगाव शिवारात गवताचा चारा कापायला जायची आणि तो चारा विकून दिवस भागवायची। हळूहळू शीतल मोठी होत गेली। आईच्या कष्टाचे, मेहनतीचे संस्कार तिच्यावर पडत गेले। आपली मुलगी शिकली पाहिजे याची जिद्द बाळगत इंदुबाईने शीतलला शिकवणे सुरू केले। शीतल देखील आईच्या घामाची जाणीव करत आहे। त्या परिस्थितीत शिक्षण घेऊन M.Com झाली। आईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून घराची जबाबदारी शीतलने सांभाळली आणि सेतू केंद्र तसेच खाजगी बँकेत काम करून शीतलने घर खर्च तर भागवला, मात्र अभ्यासातही निपुण यश संपादन केले। पोलीस अधिकारीच व्हायची जिद्द मनात बाळगली आणि तिने पुस्तके आणून स्वतःचा अभ्यास सुरू केला। ना कोणाचे मार्गदर्शन, ना कोणाची शिकवण घेत स्वतःच्या मेहनतीने 2021ची पोलीस उपनिरीक्षक पदाची स्पर्धा परीक्षा शीतलने उत्तीर्ण केली। यापूर्वी तिने मंत्रालयातील अधिकाऱ्यांची परीक्षा पास केली आहे। विशेष म्हणजे आधीच्या काळात तिच्याकडे मोबाईल देखील नव्हता। ती एवढ्यावर थांबली नसून तिची DYSP व्हायची इच्छा असून पहिली परीक्षा पास झाली आहे। दुसरीची तयारी सुरू आहे। दरम्यान लहानपणी सीमा पाटील यांच्यामुळे अभ्यासात तळा लागला। आताच्या तरुणींनी आलेल्या परिस्थितीवर, गरिबीवर रडण्यापेक्षा लढायला शिकले पाहिजे। आपली स्वतःची इच्छा चांगल्या मार्गाकडे जाण्याची असेल तर यश हमखास येतेच, हे सिद्ध झाले आहे, असे शीतल पवार हिने बोलताना सांगितले। स्वातंत्र्याच्या आंदोलनात देशातील सर्वात मोठे जळीत
कांड घडवणारे क्रांतिकारक आणि भूमी अमळनेरची होती हा पडद्याआड राहिलेला इतिहास क्रांती पर्व या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. अमळनेरच्या भूमीतील थोर क्रांतीवीरांगना लीलाताई पाटील व डॉक्टर उत्तमराव पाटील यांच्या जीवनपटावर प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शन करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष श्याम पाटील यांनी दिली आहे. स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिका, खाशाबा जाधव, सत्यशोधक या चित्रपटांना योगदान देणारे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड तसेच पुणे येथील प्रसिद्ध झिवा स्टुडिओचे संचालक प्रज्ञेश मोळक यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनात हा चित्रपट तयार करण्यात येईल अशी माहिती दिली. येत्या 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून लीलाताईंच्या अमळनेर या क्रांतीभूमीत चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ होणार आहे असेही श्याम पाटील यांनी सांगितले. या चित्रपट व वेब सिरीजमुळे इतिहासाला उजाळा मिळणार असून नव्या पिढीला अमळनेरच्या क्रांतीवीरांची आणि स्वातंत्र्याच्या संघर्षमय लढ्याची ओळख होणार आहे. यातून निश्चित मुलांमध्ये, तरुणांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती वाढून जनजागृती होण्यास मदत होईल. तालुक्यातील दहिवद येथे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर आणि तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. 2 ट्रॅक्टर आढळल्याने ते पकडण्यात आले असून ट्रॅक्टर मुद्देमालासह अमळनेर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले. पथकात मंडळ अधिकारी PS पाटील, तलाठी आशिष पारधे, जितेंद्र पाटील, विकास परदेशी, सदानंद बदाने यांचा समावेश होता.